त्यातही मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू मेले, मराठी माणसं मेली. संयमाच्या गोष्टी आता सर्व काही तयार झाल्यावर आपण करता, पण बलिदान आणि त्याग या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही केलाय, तुम्ही नाही, हे मला त्यांना सांगावंसं वाटतं. मुळात कारवाई होईल हो, सरकार तुमचंच आहे, पण कारवाई होताना दिसत नाही. एखाद्या गुन्ह्यात जेव्हा 5 पेक्षा किंवा 5 लोक सहभागी असतात तेव्हा तो चोरी नसते, तो दरोडा असतो. इथे 5 पेक्षा जास्त लोक आहेत, त्याच्यामुळे राम मंदिरावर दरोडा पडला. आणि हे एखाद दुसऱ्या माणसाचं काम नाही. कारवाई संपूर्ण जो राम मंदिरचा ट्रस्ट आहे त्यांच्यावर व्हायला पाहिजे. ते कर्तव्यास मुकलेले आहेत, ते कर्तव्यात चुकलेले आहेत. शिवसेनेनं आंदोलनाची घोषणा केल्यावर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातल्या लुटीविरोधात आंदोलनाची घोषणा केल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ताबडतोब पुढे येऊन एक आपली भूमिका मांडली. आधी का नाही मांडली? कारण त्यांना माहित आहे हे आंदोलन महाराष्ट्रात जर ठिणगी पडली तर त्याचा बनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. मुळात राम मंदिर ट्रस्ट बरखास्त व्हायला पाहिजे पूर्णपणे, आणि त्याच्यामध्ये एकपक्षीय ट्रस्ट नको. हा भाजपचा ट्रस्ट झालेला आहे, त्याच्यामध्ये इतर कोणी नाहीये, सगळे चोर एकत्र आणलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपच्या बाजूने बोलू नये, त्यानं राम भक्तांच्या बाजूने बोलावं. दुर्दैवानं ते भारतीय जनता पक्षाची कातडी वाचवण्यासाठी स्वतःची ढाल देत आहेत. शिवसेनेचं आंदोलन उद्या आहे, उद्या सुरू होत आहे. मुंबईमध्ये त्याची सुरुवात आहे, महाराष्ट्रामध्ये आंदोलन पसरणार आणि त्यानंतर देशभरामध्ये सुद्धा या आंदोलनाला सुरुवात होऊ शकते. तुम्हाला माहिती आहे का काय काय झालंय अयोध्येमध्ये? फक्त देणग्यांवर डल्ला नाहीये 550 कोटीच्या. प्रभू श्रीरामाची सर्व आभूषणं चोरीला गेलेली आहेत. प्रभू श्रीरामाचा मुकुट चोरीला गेलेला आहे. प्रभू श्रीरामाच्या गळ्यातला कंठातला हार चोरीला गेलेला आहे. सीतामाईची कर्णफुलं चोरीला गेलेली आहे. लक्षात घ्या, सीतामाईच्या गळ्यातला हार चोरीला गेलेला आहे. ज्यांना आम्ही रामाच्या पादुका म्हणत होतो, तिथे त्या भरतानं 14 वर्ष सांभाळल्या त्या रामाच्या पादुकाही चोरीला गेलेल्या आहेत. आणि तुम्ही म्हणताय की संयम आणि धैर्य पाळा. रामाचा मुकुट, रामाचं सिंहासन, रामाची कर्णफुलं, रामाची आभूषणं हे चोरीला जात आहे. आणि तुम्ही आम्हाला सांगताय संयम पाळा, धैर्य पाळा. आप संयम की बांध टूट गया है, अब नहीं संयम हो सकता. कल से हमारा आंदोलन शुरू होगा. और ये कोई पॉलिटिकल आंदोलन नहीं है. उद्धव ठाकरे जी ने देश के पूरे हिंदुओं का आह्वान किया, चाहे वो किसी भी पार्टी में हो, चाहे कांग्रेस हो, चाहे राष्ट्रवादी कांग्रेस हो, चाहे कम्युनिस्ट हो. जिनको लगता है कि राम हमारा है, राम से हमारा कोई रिश्ता है, वो सभी ने इस आंदोलन में सहभागी होना चाहिए. मुझे लगता है कांग्रेस पार्टी ने उत्तर प्रदेश में आंदोलन शुरू किया है, आम आदमी पार्टी ने भी शुरू किया है. महाराष्ट्र में ये सब लोग आने वाले दिनों में एक बड़े मंच पर आ सकते हैं. या राम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणी 2 घटना महत्वाच्या दिसत आहेत. ज्यात बजरंग दलाचे नेते विनय कटियार असं म्हणता आहे की पंतप्रधानांनी त्यांना मध्यरात्री फोन केला होता आणि या संपूर्ण प्रकरणाची ते त्यांच्याकडून बरोबर आहे त्यांचं. नंबर 1 आणि नंबर 2 की RSSचे प्रमुख मोहन भागवत यांना या प्रकरणी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिला की राम 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 करत निघून गेले. विनय कटियार हे राम जन्मभूमी आंदोलनातले एक महत्वाचे त्या काळातले पुढारी होते.
जेव्हा पहिली परिसेवा झाली तेव्हा मी तिथे होतो. विनय कटियार आणि मी संपूर्ण अयोध्या तेव्हा पार्टी घातली तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर माझं लिखाण त्याच्यावर प्रसिद्ध झालेलं आहे. विनय कटियार आणि त्यांचं बजरंग दल यांचा फार मोठा सहभाग त्यावेळेला होता. पण गेल्या काही काळापासून विनय कटियार यांना सुद्धा अयोध्येतून दूर जावं लागलं, कारण एका विशिष्ट टोळीनं अयोध्येचा ताबा घेतला. आणि मग विनय कटियार असतील असे अनेक काही लोक जे आहेत प्रमुख, संतोष दुबे असतील, त्यांना अयोध्येतून बाहेर काढण्यात आलं. आता हे सगळे लोक परत आलेले आहेत आणि या सगळ्यांनी राम मंदिरातल्या दानपेटीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई सुरू केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनय कटियार यांच्याशीच बोलावं लागेल. आजही विनय कटियार यांचं अयोध्येमध्ये फार वजन आहे. आजही त्यांना मानणारा मोठा कार्यकर्ता तुकडा आहे आणि सच्चा माणूस आहे, हे पण तुम्हाला सांगतो. RSS प्रमुखांनी जी प्रतिक्रिया दिली आहे, हात जोडून फक्त राम राम म्हणत नाही. बघा, सरसंघ चालकांनी त्यांच्या वतीनं त्यांचे प्रमुख नेते संघाचे दत्ता होसबोळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ती पुरेशी आहे. पण मी असं पाहिलं की राम मंदिर ट्रस्टचे जे खजिनदार आहेत गोविंद गिरी, त्यांना याविषयी प्रश्न विचारला तेव्हा तेही हात जोडून पळून गेले. आपण लोकांना सामोरं का जात नाही या विषयावर? हजारो लाखो करोडो रामभक्तांची आस्था तुम्ही पायी तुडवलेली आहे, त्याची लूट झालेली आहे आणि राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार आणि ट्रस्टी हे भक्तांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी पळून जात आहे. याचा अर्थ दाल में कुछ काला है, फक्त काला नाही आहे, अख्खी दाल काली. बघा, हे काय आमंत्रण द्यायचा हा विषय नाहीये. ही आम्ही एक सुरुवात करतो. ही एक सुरुवात आहे. हळूहळू हे लोण पसरत जाईल. कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे. आता प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं संघर्ष करतोय, आंदोलन करतोय, प्रश्न याविषयी चर्चा करतो आहोत. पण महाराष्ट्र, मुंबई इथूनच हिंदुत्वाची चळवळ सुरू झाली, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून.